जय भोले शंकर. गणपती बाप्पा मोरया. कोजागिरी पौर्णिमा ही केवळ पौर्णिमा नाही मित्रांनो, तर हा आहे नियतीचा भयानक आणि अंतिम हिशोब. कर्क राशीच्या जातकांसाठी ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नियतीकडून मिळालेली एक दुर्मिळ भेट नसून तुमच्या 4 वर्षाच्या भावनात्मक आणि कौटुंबिक संघर्षावर मिळालेल्या विजयाची अंतिम घोषणा आहे. तुम्ही चंद्र म्हणजे तुमचा जो चंद्र स्वामी आहे आणि भद्र राजयोग यांच्या अभूतपूर्व जवळजवळ 90 वर्षाच्या संयोगाच्या मध्यभागी उभे आहात. या रात्री चंद्राची ऊर्जा इतकी केंद्रित होते की ती तुमच्या नशिबाच्या संपूर्ण प्रवाहाला एका क्षणात वळवून टाकेल. मित्रांनो, 4 वर्षाचा भावनिक दिव्य आणि गुप्त शत्रूचा जो वार होता तो संपला आहे. कारण मेष आणि कुंभ राशीप्रमाणे तुमचा संघर्ष केवळ भौतिक नव्हता, तर तो तुमच्या मनाची शांती आणि तुमच्या घराची सुरक्षा, तुमच्या कौटुंबिक स्थैर्यावर झालेला एक क्रूर हल्ला होता. गेल्या 4 वर्षापासून तुम्ही जे आर्थिक संकट अनुभवत होता, शारीरिक त्रास आणि त्याने कौटुंबिक व भावनिक स्तरावरचे मोठे अपयश तुम्ही अनुभवले आहे मित्रांनो. त्याचे मूळ कारण म्हणजे तुमचे नशीब नव्हते. तुमच्या हातातोंडाशी आलेले मोठे घास तुम्ही हुकवलेत. जवळ आलेली संधी तुमची निसटली आणि अचानक पैशाचे मोठे नुकसान झाले आहे. कर्क राशीच्या जातकांनो, यामागे तुमच्याच जवळच्या एका गुप्त शत्रूने किंवा तुमच्या जवळच्या एकदा नातेवाईकाने जाणून बुजून केलेला एक भावनिक आणि आर्थिक विश्वासघात होता तो. त्यांनी तुमच्या सुरक्षित घराच्या पायात सतत अडथळे निर्माण केलेत, ज्यामुळे तुमची दिवसरात्राची चिंता वाढली होती. चंद्राच्या साक्षीने आज काळचक्र उलटणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, नीट ऐकून घ्या. चंद्राच्या प्रभावाखाली येणारी ही तुमची कर्क रास म्हणजे या योगामुळे भावनिक, भौतिक आणि कौटुंबिक स्थैर्याच्या अशा तिन्ही स्तरावरती अभूतपूर्व प्रगती तुम्हाला साधणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि शुभ उलथापालथ आता या कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर सुरू होईल. तुमच्यावर झालेला अन्याय, तुमचा भावनिक त्रास पाहून नियतीने स्वतः हस्तक्षेप केलाय. कारण या महायोगातून मिळणारी ऊर्जा तुमच्या आत्मविश्वासाला आणि तुमच्या संरक्षक वृत्तीला हजारो पटीने वाढवेल. तुमचा सर्वात मोठा विजय हा असेल की तुमच्या कुटुंबाच्या शांततेला भंग करणारा तो तुमचा शत्रू त्याच काळचक्राच्या विळख्यात अडकलेला जाणवेल तुम्हाला. मित्रांनो, तुमच्या राशीतील प्रत्येक अडथळा आता नष्ट होणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की तुमचा संघर्ष आता संपत चाललाय आणि तुमच्या गृह साम्राज्याचा राज्याभिषेक होणार आहे. विघ्नहर्त्याचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहावं अशी आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या मित्रांनो. त्यासोबतच कमेंटमध्ये भक्तिभावाने आणि पूर्ण श्रद्धेनं विघ्नहर्ता गणपती बाप्पा आमच्यावरती कृपा राहू द्या असे लिहा. जो अशी कमेंट पूर्ण भक्तिभावानं करेल त्यावरती भगवान गणपतीचा आशीर्वाद सदैव त्याच्यासोबत राहील. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहात. गेल्या 4 वर्षातील सर्वात मोठा घाव, घरातील आर्थिक अस्थिरता, तुमच्यावरचे कर्ज किंवा पैशाची चणचण केवळ आकड्याची नव्हती मित्रांनो. ती झोप उडवणारी होती तुमच्यासाठी. तुमच्या मुलाचं भविष्य, तुमच्या कुटुंबाची सुरक्षिततेची हमी हिरावून घेत होती. कारण तुमच्या डोक्यावर असलेलं कर्ज तुमच्या सुरक्षित घराला एका असुरक्षित तुरुंगात बदलणार होतं. मालमत्ता खरेदीचे प्रत्येक स्वप्न अर्धवट तुमचे राहिले. घरात शांतता राखण्यासाठी तुम्हाला वारंवार आर्थिक तडजोड कराव्या लागल्यात. पण आता या 90 वर्षानंतरचा एक महायोग जो घडतोय तो तुमच्या चंद्र राशीला जी तुमच्या चंद्र स्वामी आहे त्या लक्ष्मीच्या सामर्थ्याची जोड मिळते त्याला. हा महायोग तुमच्या आयुष्यात अक्षय आर्थिक धैर्याचा प्रवेश घडवून आणत आहे. तुम्हाला झालेला हा आर्थिक लाभ केवळ पगारवाढ नाही, तर तुमच्या कौटुंबिक पायाला मजबूत करणारा असेल. जुन्या गुंतवणुकीतून विशेषतः मालमत्ता, भूखंड किंवा वडोरपार्जित संपत्तीशी संबंधित व्यवहार त्वरित आणि मोठा फायदा घेऊन येतील मित्रांनो. कारण ही कोजागिरी पौर्णिमा साधी पौर्णिमा नाही. या कोजागिरी पौर्णिमेच्या नंतरच तुमच्या आयुष्यात अभूतपूर्व बदल होणार आहेत. मालमत्ता विक्रीचा किंवा खरेदीचा अडकलेला व्यवहार असो, एका क्षणात तुमच्याच बाजूने मार्गी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घराला जो धोका होता देणारे जे कर्जाचे ओझं होते, जे गृहकर्ज किंवा कौटुंबिक कर्ज असेल किंवा एखाद्या मित्राकडून घेतलेलं कर्ज असेल, लवकरच ते तुम्ही पूर्णपणे दूर करणार आहात. तुम्हाला असे अनायास मोठे आर्थिक मार्ग दिसतील.
ज्यामुळे तुमच्या घरावरच्या कर्जाचे सावट एका झटक्यात नष्ट होईल. तुमचं घर आता केवळ भिंतीचं राहणार नाही, तर ते केवळ अखंड धन आणि शांतीचा केंद्रबिंदू बनणार आहे. तुमच्या कुटुंबाला आता पुढील अनेक वर्ष आर्थिक सुरक्षिततेची चिंता करावी लागणार नाही. ही आहे तुमच्या ग्रह साम्राज्याच्या स्थापनेची पहिली आणि सर्वात मोठी खूण. कर्क राशीच्या व्यक्तीसाठी गेल्या 4 वर्षातील सर्वात मोठी वेदना ही होती की शत्रू बाहेरून आलेला नव्हता, तो तुमच्या आयुष्याच्या विश्वासाच्या वर्तुळात, अगदी तुमच्या जवळच्या कौटुंबिक आणि भावनिक नात्यात वावरत होता. नीट लक्षात द्या मी जे काही सांगतोय. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्याला तुम्ही आधार दिला, त्याने तुमच्या भावनिक शांततेवर, घरातल्या आनंदावर आणि तुमच्या निष्कलंक सन्मानावर विषारी वार केले होते. या शत्रूने केवळ पैसा चोरला नाही, तो गोशिप आणि गैरसमज पसरून तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचवला होता. तुम्हाला संशय होता, पण पुराव्याच्या अभावी तुम्ही केवळ त्रास सहन करत होतात. पण आता या 90 वर्षाच्या महायोगानंतर नियतीला तुमच्या बाजूने उभे केलंय. ही वेळ भावनिक न्यायाची आहे मित्रांनो. हा महायोग कॉस्मिक सत्य शोधक बनून येईल, कारण तो गुप्त शत्रू आणि त्यांनी लपवलेले कारनामे, खोटे बोलणे किंवा कट कारस्थाने आता एका क्षणात तुमच्यासमोर उघडे होतील. त्याची ओळख इतकी धक्कादायक आणि निर्णायक असेल की तो व्यक्ती तुमच्यासमोर हसून वावरत होता. मित्रांनो, त्याचा मुखवटा संपूर्ण कुटुंब आणि समाजात फाटून जाणार आहे, कारण हा पर्दाफाश केवळ तुमच्यापुरता मर्यादित नसेल, तर तो सार्वजनिक असेल मित्रांनो, ज्यामुळे तुमच्या शत्रूला सामाजिक आणि भावनिक स्तरावर मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कारण तुम्हाला चंद्र देवाचा आशीर्वाद लाभला आहे आणि या महायोगाच्या प्रचंड ऊर्जेमुळे त्या शत्रूला त्यांच्या फसवणुकीचे आणि वाईट कर्माचे फळ त्वरित आणि कठोरपणे मिळणार आहे. त्याचे षड्यंत्र उलट फिरून त्यालाच मोठी बदनामी करतील. त्याच्या कुटुंबाचा त्याग आणि मानसिक अस्थिरतेचा त्याला सामना करावा लागेल मित्रांनो. आणि या विजयाने तुमच्यावर झालेले सर्व खोटे आरोप नक्कीच आणि भावनिक आघात पूर्णपणे पुसले जातील. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या सन्मानाची, तुमच्या प्रतिमेची पुनर्स्थापना होईल आणि तुमच्या घराला स्थिर, सुरक्षित आणि सन्माननीय स्थान मिळेल. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील 4 वर्षाच्या संघर्षाचा सर्वात मोठा बळी तुमचा भावनिक कोश होता. भावनात्मक कोश. जसं की तुमच्या संवेदनशील स्वभावाचा फायदा घेत तुमच्या गुप्त शत्रूने तुम्हाला सतत मानसिक ताण दिला होता. दीर्घकाळ चालणारी चिंता आणि अनामिक भीती तुम्हाला वाटत होती. या 4 वर्षात तुम्ही रात्र रात्र झोपूही शकला नाही. सतत जास्त विचार, ओव्हर थिंकिंग करत होतात आणि सुरुवातीतील आनंद, जो नैसर्गिक आनंद होता किंवा तुमच्यातली जी ऊर्जा होती ती संपत चालली होती. तुमचा आत्मा कोमजून गेला होता. हे केवळ त्रास नव्हते, तर हे तुमच्या शांत मनावर झालेले विषारी घात होते. पण आता या 90 वर्षानंतरच्या या महायोगाने तुमच्यावर थेट भावनात्मक आणि अमृतधारा प्रवाहित केली आहे. 90 वर्षानंतर आलेला तुमच्या राशीतील भद्र राजयोग हा महायोग तुमच्या चंद्राला अशी स्थिरता आणि शक्ती देईल की तुमच्यातील चिंता, निराशा आणि भीतीची मूळ कायमची उपटून फेकली जातील. तुम्हाला त्वरित भावनिक शक्ती मिळेल, मुक्ती मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात काही म्हणण्याचे, अन्यायाचा विरोध करण्याचे आणि स्वतःसाठी स्पष्ट मजबूत सीमा आखण्याचे अभूतपूर्व धैर्य निर्माण होईल. तुम्ही आता केवळ प्रतिक्रिया देणार नाही, तर तुम्ही शांत आणि स्थिर राहून शत्रूवर राजनीतिकरित्या मात कराल. तुमच्या मनात एक वज्र कवच तयार होईल आणि ज्यामुळे शत्रूने केलेली कोणतीही भावनिक ब्लॅकमेलिंग किंवा टीका किंवा नकारात्मकता तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. कारण तुमची आंतरिक शक्ती इतकी वाढेल की तुम्ही घरातील आणि बाहेरच्या सर्व समस्यांना अत्यंत शांतपणे आणि निर्णायक दृढतेने हाताळाल. आता तुमच्यात आलेली ही अखंड शांती आणि भावनात्मक स्थिरता ही तुमच्या गृहसाम्राज्याची सर्वात मोठी आणि न हलणारी शक्ती असेल. कर्क राशीच्या जातकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा धार्मिक आणि प्राचीन असा सिद्ध उपाय दिलेला आहे. तो उपाय ऐकून किंवा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या सर्व अडचणी, कष्ट दूर होतील. कर्क राशीच्या जातकांनो, गेल्या 4 वर्षातील सर्वात मोठी निराशा तुमची ही होती की तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर झालेला विलंब. जसे की तुम्हाला आपलेसे वाटले असे स्वतःचे घर घेण्याचे जे स्वप्न होते तुमचं, किंवा मित्रांनो तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणाची किंवा विवाहाची मोठी योजना असेल, किंवा मालमत्तेसंबंधी एखादी कायदेशीर प्रकरणाचा निकाल असेल, या सर्व गोष्टी सतत पुढे ढकलल्या जात होत्या.
तुमचा गुप्त शत्रू निर्माण केलेल्या नकारात्मक ऊर्जा चक्रामुळे तुमच्या आयुष्यातील हे सुंदर अध्याय जणू काही गोठवले गेले होते आणि ज्यामुळे तुमच्या मनात भीती व अस्थिरता वाढत चालली होती. पण आता या 90 वर्षानंतरच्या भद्र राजयोग महायोगाने तुमच्या जीवनातील वेळेचे चक्र तुमच्या बाजूने वळवले आहे. हा महायोग तुमच्यासाठी अखंड गृहयोग सक्रिय करतोय. याचा अर्थ असा की तुमच्या ज्या इच्छा दडलेल्या होत्या, जसं की तुमच्या कौटुंबिक सुरक्षितेची, मालमत्तेशी किंवा स्थैर्याशी जोडलेल्या आहेत, त्या आता एका झटक्यात पूर्ण होतील. मालमत्तेची खरेदी विक्रीतील किंवा वडिलोपार्जित संपत्तीतील कायदेशीर गुंतवणूक क्षणार्धात दूर होईल. तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे अचूक घर किंवा भूखंड अत्यंत कमी प्रयत्नात प्राप्त होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा योग तुमच्या घरातील वातावरण बदलून टाकेल. विवाह, संतती योग किंवा कुटुंबातील सदस्यांच्या करिअरमध्ये मोठे यश अशा मोठ्या कौटुंबिक घटनाची त्वरित पूर्तता होणार आहे मित्रांनो. तुमच्या जीवनातील या टर्निंग पॉईंट इतका निर्णायक असेल की तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रथम सर्व काही व्यवस्थित झाले आहे आणि या अखंड आणि खोलवरच्या सुरक्षेची जाणीव होईल. तुमचं घर आता केवळ भिंतीचे राहणार नाही, तर ते स्थिरतेचे आणि आनंदाचे एक शक्तिशाली अभेद्य प्रतीक बनेल. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही आतापर्यंत ऐकलेला जो राजयोग आहे, महाभद्रा राजयोग, हा केवळ सिंहासनावर बसवणे किंवा युद्ध जिंकण्यासाठी नव्हता. तो तुमच्या राज्यासाठी राजयोग म्हणून भावनिक आ- सार्वभौमत्व आणि तुमच्या गृह साम्राज्याची अखंड सुरक्षितता देणारा होता. गेल्या 4 वर्षात आर्थिक अस्थिरता, कौटुंबिक कलहामुळे तुमचे जे साम्राज्य वारंवार धोक्यात येत होते, तुमचा मानसन्मान किंवा कुटुंबातील अंतिम निर्णय घेण्याची तुमची क्षमता हिरावून घेतली जात होती, ती आता 90 वर्षानंतरच्या या महाभद्र राजयोगाने परिस्थिती कायमची बदलणार आहे. हा महायोग तुम्हाला गृह साम्राज्याचा राज्याभिषेक देत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य, तुमच्या जवळचे लोक व तुमचे सहकारी तुमच्या बुद्धिमत्तेचा, शांत स्वभावाचा आणि नेतृत्वाचा आदर करतील. तुम्ही आता कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे आणि सन्माननीय कार्यकर्ते निर्माणकर्ते म्हणून पुढे याल. मित्रांनो, या राजयोगामुळे तुम्हाला 2 महत्त्वाचे आधार मिळतील, जसे की भावनिक अधिकार. तुमच्या भावनिक गरजा आणि निर्णयांना सर्वोच्च महत्त्व मिळेल. कोणीही तुमच्या शांततेला भंग करू शकणार नाही. त्यासोबतच धनसंपदा, जसं की तुमच्या प्रयत्नाला यश मिळून तुमच्या आयुष्यात स्थिरता, सुरक्षितता आणि न संपणाऱ्या अशा अखंड धनसंपदेचा प्रवाह सुरू होईल. हा पैसा धोकादायक मार्गाने येणार नाही, तर तुमच्या गृह साम्राज्याची पायभरणी मजबूत करणारा असेल. हा योग तुमच्या भविष्याचा स्वर्णिम शंखनाद असेल. याचा अर्थ तुमच्या कुटुंबाच्या धैर्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी तुम्ही आखलेल्या सर्व योजना आता निश्चित आणि भव्य पद्धतीने यशस्वी होतील. तुमच्या यशामुळे तुमचा शत्रू तुम्हाला दूर पाहील आणि त्यांना हे कळून येईल की तुम्ही आता सामान्य व्यक्ती नसून एका सुरक्षित आणि सुखी साम्राज्याचे शांत आणि शक्तिशाली सम्राट होणार आहात. कर्क राशीच्या जातकांनो, हा आहे तुमच्या 4 वर्षाचा प्रत्येक दुःखाचा आणि भावनिक अन्यायाचा हिशोब. चुकता करण्याचा अंतिम आणि दैवी क्षण. कारण गेल्या 4 वर्षात तुमचा गुप्त शत्रू यशस्वी झाला होता. कारण त्याने तुमच्यावर नकारात्मक कर्मचक्र सक्रिय केले होते आणि तुमच्यावर झालेल्या प्रत्येक नुकसान, घरात आलेली प्रत्येक अशांती आणि आर्थिक अस्थिरता हे सर्व त्या वाईट कर्माचे परिणाम होते मित्रांनो. पण आता या 90 वर्षांनंतरच्या या महायोगाने अंतिम कर्मशोधन यंत्र सुरू केलंय. या महायोगाने तुमच्यावरचे सर्व कर्मचक्र केवळ थांबवले नाही, तर ते उलटे फिरवले मित्रांनो. याचा अर्थ असा की तुमच्या दुःखाचे दिवस संपले असून तुमच्या शत्रूचे वाईट कर्म, त्याची नकारात्मक ऊर्जा आता दुप्पट वेगाने त्याच्याकडे परत जात आहे. तुमच्या शत्रूच्या भाग्यावर आता काळचक्र सक्रिय झाला, जे त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विनाश आणि अस्थिरता आणेल. जसं की त्याने तुमच्या घरात अशांती आणली होती, तीच अशांती आणि अविश्वास त्याच्या स्वतःच्या कुटुंबात निर्माण होईल आणि त्याला भावनिक असुरक्षितता आणि एकटेपणाची मोठी शिक्षा मिळेल. त्यासोबत त्याने तुम्हाला प्रत्येक आर्थिक नुकसान दिलं होतं, बदनामी केली होती आणि अपयश त्याच्यावर अतिभीषण रूपाने कोसळलं. मित्रांनो, त्याचा सामाजिक सन्मान आणि आर्थिक पाय एका क्षणात कोलमडून जाणार आहे. तो शत्रू आता सततच्या भीतीमुळे आणि अस्थिरतेमुळे जगेल, अगदी तसे जसे तुम्ही 4 वर्ष आतापर्यंत जगत आलात. मित्रांनो, या कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर तुमचा विजय आता भौतिक नाही, तर कौटुंबिक आणि आत्मिक होणार आहे.
या कर्मचक्राच्या उलटण्याने असे सिद्ध झाले की तुम्ही आता दैवी शक्तीच्या अंतिम संरक्षणाखाली असाल आणि तुमचे भविष्य अस्थिर, सुरक्षित आणि समृद्ध बनलेले असेल. तुमचा संघर्ष आता कायमचा संपणार आहे मित्रांनो. आता मी जे काही सांगतो ते कान देऊन नीट ऐका. कर्क राशीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करता येणारे एक अत्यंत साधा, प्रभावी आणि अतिप्राचीन असा एक उपाय सांगतोय. हा उपाय तुमच्या स्वामी चंद्राची शांती आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्वरित तुम्हाला प्रदान करेल. तुमचे दुःख कायमचे दूर करेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, कसा करायचा आहे तो उपाय सांगतोय की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्णपणे तळपल्याच्या नंतर रात्री 10 नंतर कधीही स्वच्छ वस्त्र परिधान करून बाल्कनी किंवा टेरेसवरती जायचे. सर्वात प्रथम तांब्याचे किंवा चांदीच्या भांड्यात साधे पाणी, थोडे दूध, साखर, पांढरे तांदूळ मिसळून चंद्रदेवाला ओम सोमाय नमः या मंत्राचा उच्चार करत हळूहळू अर्धे द्यायचे. कर्क राशी चंद्राची रास असल्याने दुधाचे हे अर्धे तुमच्या भावनिक अस्थिरतेला आणि मानसिक तणावाला त्वरित शांत करेल आणि तुमच्या नशिबाच्या प्रवाहात स्थिरता आणेल. त्यानंतर घरात तयार केलेली जी खीर किंवा दूध पोहे एका वाटेत घेऊन चंद्राच्या प्रकाशात ठेवायचे. हे लक्ष्मी स्वरूप अन्न चंद्रकिरणांनी समृद्धीची ऊर्जा रात्रभर शोषून घेईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे हे सिद्ध झालेली खीर, दूध, पोहे घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे. हा सोपा उपाय तुमच्या कुटुंबाला अखंड धनलाभ, भावनिक शांती आणि अभेद्य सुरक्षा कवच त्वरित प्रदान करेल. घरात स्थायी समृद्धीचा वास आणेल. तर मित्रांनो, 4 वर्षाच्या या भावनिक अग्निदिव्याच्या या प्रवास आता निर्णायक वळणावर येऊन थांबलाय. कोजागिरी पौर्णिमेनंतर तुमचा संघर्ष संपला असणार आणि तुमचे भविष्य सुरक्षित असणार. तर कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करून त्यासोबतच महालक्ष्मीचा आणि भगवान शंकराचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहण्यासाठी जय महादेव, जय लक्ष्मी माता, कृपा राहू द्या आमच्यावर असे श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावानं करेल, कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर त्याला 24 तासाच्या आत एक आनंदाची बातमी मिळेल.